श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. मोबाईल पासून मुलांना दूर ठेवायचंय तर कलेची गोडी निर्माण करायला हवी. हा प्रांजळ हेतू समोर ठेवत नाशिकमध्ये आर्ट स्कूल अँड गॅलरीचा शुभारंभ करण्यात आलाय. सुप्रसिद्ध चित्रकार विनोद सोनवणे यांची ही नवी संकल्पना. कलेतून आता मानसिक ताणतणावाला टाटा बाय बाय करायचंय असं त्यांनी सांगितलं. पेंटिंग, म्युझिक आणि संस्कारांचा संगम म्हणजे नाशिकमध्ये सुरू झालेलं इंटरनॅशनल आर्ट स्कूल अँड गॅलरी. नाशिकमध्ये आता या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी नव्या कला विश्वाची सुरुवात झाली आहे. पाहूया सविस्तर बातमी. नाशिक शहरातील विद्यार्थ्यांसाठी कला, संगीत आणि सर्जनशीलतेचं नवं व्यासपीठ या निमित्तानं उभं करण्यात आलंय. विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कला आणि विविध कला मनापासून एका छताखाली शिकता यावी या उद्देशानं या आर्ट स्कूलची निर्मिती करण्यात आली आहे. गंगापूर रोड, नाशिक येथील उच्चभ्रू वस्ती असलेलं सिरीन मेडोज या ठिकाणी सम्राट अमेझॉन बिल्डिंग, आनंद व्हॅली पाईपलाईन रोड या ठिकाणी या आर्ट स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. सध्याच्या वाढत्या अभ्यासाच्या ताणतणावामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन वाढताना दिसतंय. त्याचबरोबर लहानपणापासूनच मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांच्यात कलेची आवड निर्माण करावी, हस्तखेळतं वातावरण त्यांना मिळावं या हेतूने हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय. नाशिकचे सुप्रसिद्ध चित्रकार विनोद सोनवणे यांनी गेल्या 20 वर्षांपासून सृष्टीराज इंटरनॅशनल अकॅडमी आणि काश्मीराज आर्ट गॅलरीच्या माध्यमातून कला क्षेत्रात मोठं कार्य उभं केलंय. पेंटिंग आर्टमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. तब्बल 5000 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. विनोद सोनवणे यांनी अनुज टिभे यांच्या सहकार्यातून इंटरनॅशनल आर्ट स्कूल सुरू केलंय. कलेला वयाची मर्यादा नसते. संगीत आणि आर्ट या क्षेत्रात विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील दिवसातील मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी वेळ द्यावा असं आवाहन इंटरनॅशनल आर्ट स्कूलचे संचालक नाशिकचे सुप्रसिद्ध चित्रकार विनोद सोनवणे आणि अनुज टिभे यांनी केलाय. नमस्कार, माझं नाव अनुज विनायक टिभे. मी येत्या 5 वर्षांपासून म्युझिक फील्डमध्ये आहे. मी बेसिकली चूज केलं आहे की मी गिटार शिकवेल. की बरेच मी असे स्टुडंट बघितले की त्यांना असं होतं की मला म्युझिक शिकायचं आहे, पण मग कसं शिकता येईल, की ऑनलाईन शिकू, ऑफलाईन शिकू. तर बरेच मला असे रिक्वायरमेंट्स आले. त्या हिशोबाने मी विचार केलाच की आपण एक ऑफलाईन इन्स्टिट्यूट शोधू. तर मी एरिया चूज करताना असा चूज केला की ह्या एरियात सगळे चांगले प्रतिसाद देणारे माणसं आहेत. तर म्हणून म्हटलं की हा एरिया चूज करू. म्हणजे म्युझिक कसं आहे की जसं एखादा माणूस खूपच थकलेला आहे की त्याला वाटत नाही की काय करावं, काय करता येईल पुढे. तर मग तो ट्राय करतो की काहीतरी असं पाहिजे की ज्याच्याने मला रिलॅक्स फील होईल. तर मग तो एकच ऑप्शन चूज करतो की हेडफोन घेईल आणि म्युझिक ऐकेल. नमस्कार, मी सतीश सोपन भालेराव, तबला आर्टिस्ट आहे नाशिकमध्ये. आजकाल तबल्याकडे खूप कमी लोक ओळखतात आहेत. तर त्यापैकी विनोद सरांनी असं सुचवलं की या कलाला कुठेतरी आपण पुढे न्यावं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी पण त्यांना साथ दिली आणि असं तबल्याचं क्लास इथे चालू केलेलं आहे. नमस्कार, मी नाशिक आर्टिस्ट विनोद सोनवणे. जवळपास 20 वर्षापासून आपली इन्स्टिट्यूट ऑलरेडी नाशिकमध्ये कार्यरत आहे. सृष्टीराज इंटरनॅशनल आर्ट एज्युकेशन अकॅडमी तिचं नाव. आणि मनात एक विचार केला की पेंटिंगच आपण का शिकवावं. तर वेगवेगळ्या मित्रांना घेऊन, वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन सुंदर अशी कलेची एक कलाशाळा म्हणजे आर्ट स्कूल बनवण्याचं एक माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न मी आज पूर्ण केलं आहे. तर ज्या पद्धतीने पेंटिंग वर्क हे मी जवळपास 20 वर्षापासून मी स्वतः 7th असल्यापासून मी शिकवतो आहे. तर आजवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड, त्यानंतर वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड, त्यानंतर राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार, असे 5000 पुरस्कारांचा मी मानकरी.
सिंधुताई सपकाळ यांचा मी मानसपुत्र आणि कलेचा ध्यास घेऊन वेगवेगळे मित्र मला खूप मनापासून जिव्हाळ्याने साथ देत आहेत आणि ती साथ सोबत घेऊन ही कला अकॅडमी म्हणजे इंटरनॅशनल आर्ट स्कूल मी गंगापूर भागामध्ये सुरू केलेली आहे. आवर्जून सर्व नाशिककरांना आवाहन करतो की सगळ्यांनी या आर्ट स्कूलला या, नक्की व्हिजिट करा, बघा आर्ट स्कूल कशी आहे. आणि विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात, मोबाईलपासून त्यांना लांब करायचं आहे, अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी युनिक अशा आर्ट्स कोर्स आहेत, जे कोर्स त्यांनी जॉईन केल्यानंतर त्यांची मानसिकता जी आहे ती सुंदर होऊ शकते. त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये खूप चांगला बदल घडू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी या आर्ट स्कूलमध्ये आहेत. आवर्जून व्हिजिट करा. गंगापूर रोड सिरीन मिडोजमध्ये आपण हे आर्ट स्कूल स्टार्ट केलेलं आहे. म्युझिक आणि क्राफ्ट अकॅडमीचे अनुज टिबे तसेच नावाजलेले कलाकार, हार्मोनियम आणि तबलावादक आर्टिस्ट सतीश भालेराव हे देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षण देणारे. या उद्घाटन प्रसंगी गुरुवर्य माधव स्वामीजी, नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास शिंदे, प्रसिद्ध कला शिक्षक गुळवे सर, प्रभाग क्रमांक 8 मधील नाशिक मनपाच्या प्रभावी नगरसेविका अंकिता शिंदे तसेच ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्यासह आर्ट स्कूल अँड गॅलरीला शुभेच्छा देण्यासाठी विनोद सोनवणे, अनुज टिबे आणि सतीश भालेराव यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या इंटरनॅशनल आर्ट स्कूल अँड गॅलरीच्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. तेव्हा नाशिककरांनो, नक्कीच या सुवर्ण संधीचा लाभ घ्या असं आवाहन देखील या प्रसंगी करण्यात आलंय. नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.